नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट आणि खिलार फार्म मध्ये। आज आपण पाहत आहोत लहान पिल्लांचं नियोजन। आता ही जी सर्व पिल्लं तुम्ही पाहतात ही सर्व 21 ते 22 दिवसांची झालेली आहेत। हे पहा, या पिल्लांच्या अंगावरती चमक बघा। आता ह्या पिल्लांचं जे रुटीन आहे ते तुम्हाला मी सांगतो। 21 दिवसाचं झाल्यावरती आम्ही पहिले यांना डिवर्मिंग करतो अल्बोमारचं। 1 ml डिवर्मिंग, 1 ml औषध द्यायचं आणि त्यानंतर आम्ही रोजच्या रुटीनमध्ये यांना लिव्हर टॉनिक, मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम असं मिक्स करून आम्ही त्यांना 5-5 ml देतो। हे पहा, असं हे पहा। देताना थोडीशी काळजी घ्यायची, डायरेक्ट घशामध्ये नाही गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना ठसका लागेल। पहा, हे पहा, अशा प्रकारे त्यांना लिव्हर टॉनिक, मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम दिलं जातं। आता हे आम्ही कंटिन्यू 10 दिवस ठेवतो। 10 दिवसानंतर आम्ही मल्टीव्हिटॅमिनच्या जागेवरती न्यूरोकाइनचा सिरप देतो आणि पुढच्या 10 दिवसांनी परत आम्ही टोनो बूस्ट म्हणून ते मल्टीव्हिटॅमिन देतो। अशा प्रकारे महिन्याचा पूर्ण रुटीन 10-10 दिवसाचा चेंज करून देतो, जेणेकरून त्यांना प्रत्येक औषधामधनं वेगळे वेगळे विटॅमिन्स, मिनरल्स हे योग्य प्रमाणात त्यांच्या शरीराला मिळाले पाहिजे। हे पहा, बॉडी ग्रोथ बघा पिल्लांची। 22 ते 23 दिवसांची पिल्लं आहे ती। हे पहा, हे पहा, एक साईडने हात घालून असं सिरिंज तिरकी करून औषध सोडायचं। माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि यांना आता सध्या हा कडुलिंबाचा हिरवा पाला चालू आहे, जे की नॅचरल डिवर्मिंगचं पण काम करतं आणि त्यांना खाण्याची सवय लागते। याच्यासोबत आपण हरभऱ्याचं सुकं भुसकट पण देतो त्यांना। आणि जे प्री स्टार्टर आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच। खुराकामध्ये प्री स्टार्टर आणि शेंगदाणा पेंड आम्ही मिक्स करून देतो। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।